नमस्कार. आज आपण 3 स्नॅक्स बनवूया घरच्या घरी. मटार आणि बटाटा वापरून त्यात थोडे आपण खडे मसाले घालूया. आता हे मटार मी रात्रीचं मटार म्हणजे हे वाटाणे आहेत. वाटाणे रात्री अर्धा वाटी वाटाणे मी भिजत घातले होते. सकाळी त्याच वाटण्यात मी हे 6 मिडियम साईजचे बटाटे घालून हे 3 शिट्या काढत आहे. आता ह्याच्या वरची साल सगळी काढून घेऊया आणि ह्यातलं पाणी आपण काढून टाकूया. हे बटाटे आता ह्या मटरमध्ये घालून यात थोडे मसाले आपण मिक्स करूया. नमस्कार, आईचे किचन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आता या मटार आणि बटाट्यात आपण हे खडा मसाला 3 चमचे मी घालत आहे. हे लाल तिखट आहे ते 2 चमचे घालत आहे आणि स्वादानुसार नमक, मीठ. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. सगळं स्मॅश करून घ्यायचं व्यवस्थित. हे सगळं असं प्रेस करून सगळ्या घातलेल्या गोष्टी ह्या एकजीव करून घेऊया. आता हे घरच्या घरी केल्यामुळं स्वाद पण ह्याचा छान येणार आहे आणि हे हेल्दी पण होणार आहे. आता ही वरनं आपण कोथिंबीर टाकत आहे. बारीक बारीक हे जे चिरून घेऊया. सगळं आपलं आतलं मिश्रण एकजीव झालं की मग परत एकदा हे सगळं मिक्स करून घेऊ. मध्ये मध्ये सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला आणि शेअर करत चला. आता एका परातीत मी काय केलं आहे, मैदा घेतला आहे. 2 भाग मैदा, 1 भाग गव्हाचं पीठ आणि 1 भाग बेसनचं पीठ आणि चवीपुरतं मीठ घालून मी आता हे मिश्रण मळून घेत आहे. आता यात पाणी घेताना थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मिक्स करायचं आहे. आपण गव्हाचं जसं कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळायची आहे आपल्याला ह्याची. आणि आता हे मिश्रण मळून झालं की एका ओल्या रुमालात झाकून ठेवायचं अर्ध्या तासाकरता. तर आपण काय करूया, भाजीची पूर्ण तयारी करून घेऊया. अर्ध्या तासानंतर काय करायचं, ह्याला चांगलं मर्दून घ्यायचं, म्हणजे रगडून घ्यायचं. जेवढं तुम्ही ही कणिक लवचिक बनवशीला तेवढे तुमचे तयार होणारे पदार्थ अतिशय उत्तम तयार होतात. जरासं तेलाचा हात लावायचा आणि आता ह्याच कणकेपासून आणि एकाच कणी आपल्या भाजीपासून आपण पिझ्झा पॉकेट पिझ्झा, मटार करंजी आणि समोसे असे 3 पदार्थ आपण बनवणार आहोत. आता ही कणिक मळल्यानंतर आपण याचे 3 गोळे तोडून घेऊया आणि पोळपाटाला आपण थोडंसं ऑइलिंग करू. आता हा गोळा मी तेलावर लाटणार आहे. लाटण्याला पण थोडंसं तेल लावूया म्हणजे चिकटणार नाही. आता ही एक मोठी चपाती बनवून घ्यायची आणि नुसतंच मैद्याचं जर केलं असतं तर हे कसं जसं लाटलं तसं आखसून परत हाय त्या पूर्वस्थितीत येते. म्हणताना बेसनमुळं आणि चपातीच्या कणकेमुळं थोडासा स्वाद पण वाढतोय. असे 4 तुकडे करून घ्यायचे आणि एकेका पीसमध्ये सारण भरून घ्यायचं. ह्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित अशा चिमटून घ्यायच्या. हे काय तेलात घातलं तरी सुद्धा हे काय बाहेर पडत नाही बरं का, हे आतलं मसाला. तरी पण व्यवस्थित आपण हे असा हा समोसा चिमटून घ्यायचा. आणि तुम्हाला जर ही कणिक जास्त वाटत असेल ती थोडीशी ह्या कोरण्यानं कोरून घ्यायचं. मग बघू शकता हे असे आपले समोसे एका पाठोपाठ एक आपण बनवून घेत आहे. हे बघा, हे असं पण आपण बनवू शकतो. एका पीसवर दुसरा पीस घालून व्यवस्थित हे तिन्ही बाजू त्याच्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या. तर परत एकदा गोल चपाती आपण लाटून घेऊया
आणि त्याला स्क्वेअर आकार द्यायचा चौकोनी ह्या कटरनं. हे उरलेलं सगळे आणि परत आपण वापरायचं आहे. यामध्ये सारण घालायचं आणि हे बघा असं त्रिकोण पीस करायचा. असा हा समोसा तुम्ही अगदी छोट्या प्रमाणात बारका पाय असेल तर एकदम आकार ह्याचा बारका करू शकता, किंवा विक्रीचे समोशासारखे मोठा पण करू शकता. पाहू शकता तुम्ही. अतिशय सुरेख आणि अतिशय चविष्ट असे हे तिन्ही स्नॅक्सचे प्रकार झालेले आहेत. आता ह्या 2 चपात्या मी लाटून घेत आहे, एकसारखे 2. बघू शकता तुम्ही. आता मध्ये सारण भरायचं असं थोडं थोडं. हे बघा, असं व्यवस्थित ह्याला प्रेस करून घ्यायचं. ह्याला आकार द्यायचा स्क्वेअर. हे आपला पॉकेट पिझ्झा. आणि वरची बाजू जी आहे ही व्यवस्थित कट करून घ्यायची. आणि पॉकेटला कसं फोल्ड असतं तसं एक बाजू त्याची फोल्ड करायची. झालं पॉकेट पिझ्झा. यात तुम्ही सारण तुमच्या आवडीप्रमाणे भरू शकता. ड्रायफ्रूटचं पण होऊ शकतं हे, किंवा नुसतं बटाट्याचं पण सारण होऊ शकते. तुम्हाला जे भाजी आवडते ती भाजी आपण ह्यात सारणासाठी वापरू शकता. फक्त नुसतं मैद्याचं करण्यापेक्षा त्यात सगळी पीठं घाला, म्हणजे ते थोडंसं हेल्दी होतं आहे आणि चवीचं पण होतं आहे. आता ह्या मोठ्या अशा 2 चपात्या मी लाटून घेत आहे. बघू शकता तुम्ही. हे असं जेवढं मोठं होईल तेवढं घ्यायचं करून. आता ही भाजी आहे की नाही आपली, ही अशी जरा 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 आपण ही अशी लावत जायची. ही 2, ही 3, 4, 5 आणि 6. आता ह्यात आपण 6 कानोले करणार आहोत बघा. ही वरनं एक चपाती तुमची अशी थोडी बारीक झाली अशी तर ती अशी हाताने ताणवून घ्यायची आणि बरोबर ह्याच्यावर झाकून घ्यायची. झाकून व्यवस्थित चारी बाजूला पुरवून घ्यायची आणि व्यवस्थित प्रेस करून दाबायचं पीठ सगळीकडं. असं छान मस्तपैकी पाणी बिणी लावायची गरज नाही. आता वाटी घ्यायची आणि वाटीच्या एक बाजूला हे असं गोल काढून असा पीस काढायचा बाजूला. हा 2 काढले, ही 3, ही 4 आणि 5. बस. आणि मधला हे षटकोनी आकार तसा ठेवायचा. असे आपले मटार आणि आलूचे करंज्या पण तयार झालेले आहेत. उरलेलं एक्स्ट्रा पीस जे असते ते काढून टाका. छान सुरेख आकार देण्यासाठी जे काय करता येईल ते करायचं. म्हणजे दिसायला पण ते सुरेख दिसावं आणि भाजीची चव तर काय एकसारखीच आहे सगळीकडे. एकदा हे तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कळवा. आता तेल गरम झाल्यानंतर आपण पहिल्यांदा पिझ्झा पॉकेट तळून घेऊया, किंवा पॉकेट पिझ्झा. एकदा तेल उकळून घ्यायचं, मग ते थोडीशी आच कमी करायची आणि मग त्या स्लो आचेवर की नाही हे व्यवस्थित तळून घ्यायचं. म्हणजे आतपर्यंत सगळं जे आहे ते व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे. तळताना ही जी फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर मग आतनं कच्चं राहायची शक्यता असते. खरं तर हे आपण चपाती एवढे पातळ केल्यामुळंच हे अतिशय सुंदर झालं आहे बरं काय. आतपर्यंत खुसखुशीत झालं आहे. वरची जर आपली जी वापरणारी जी आपली ही असत्या काय लादी, ती जर तुम्ही जाड तयार केलं आहे तर मग त्या आतपर्यंत तळण्याची शक्यता थोडी कमी असते. बघू शकता आपला हा पॉकेट पिझ्झा किती छान तयार झालेला आहे. आता हा समोसा टाकूया आपण. हे बघा असा, आणि एक कानोला पण टाकूया. कढई थोडी बारकी घेतली आहे मी, त्यामुळे एक दोन पीस तळून होणार. आता हा समोसा पण तळून झालेला आहे, तो पण आपण ह्या चाळणीत काढून घेऊ. तळलेला कोणताही पदार्थ चाळणीच काढा, कारण उरलेले एक्स्ट्रा जे तेल असते ते निघायलाच पाहिजे. बघा असं एका पाठोपाठ एक मी सगळं तळत आहे. जसं जसं तळून होते तसं परत मी त्यात दुसरे सगळे पीस मी घालत आहे. एकदा नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता ह्यासोबत मी काय केलं आहे हे बघा, एक तुम्हाला मी आता एक फोडून दाखवतो.
आतला मसाला आणि आपलं हे बघा किती पातळ आहे, अगदी चपाती एवढंच पातळ आहे आणि अतिशय छान झालेलं आहे. यासोबत मी चिंच गुळाची चटणी ठेवत आहे खाण्यासाठी.